गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेच 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 माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा 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 संत संग देई सदा 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 गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी हिच माझी सर्व जोडी हिच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी सुखे घालावे आम्हाशी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी 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 हो पार कुमार जय गोपाल कुमार हो पार कुमार गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार जय जय ठोबार गोपाल कुमार हो पार कुमाई गोपाल कुमार हो पार कुमाई गोपाल कुमार जय जय ठोबार कुमाई गोपाल कुमार हो पार कुमाई गोपाल कुमार हो पार कुमाई गोपाल कुमार हो पार कुमाई गोपाल कुमार रे रे हे जीदान देगा देव हे जीदान देगा देव
तुझा तुझा विसरण भाव तुझा विसरण भावा हे तुझा विसरण भावा भावा हे तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाई गुण गायीन आवडी तुझा शरण तुझा शरण तुझा माझी सर्व जोडी हेच माझे माझे हेच हेची हेची माझी हेची माझी 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 ए माझी माझी हेची माझी 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 हेची माझी 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 रे हे माझी सर्व गोडी हे माझी 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 माझी
जोडी सर्व जोडी टाळी वाजवा याचा आवाज हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवाशी, तुका म्हणे गर्भवाशी, सुखे घालावे आम्हाशी. रिपिटेशन बंद करा सगळं ते. गुण गाईन आवडी,
हीच माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला बोला पुंडली ज्ञानदेव बोला पुंडली आता शंख वाजू नका ठेवून द्या तुतारी विठोबा रुक्माईला आता शंख असतो का कीर्तनात विठ्ठला विठ्ठला काय होतं हे व्हिडिओ सुरू असतात हे प्लेचे आपण एखादी गोष्ट आगाऊ केली की ती जगापर्यंत पोहोचते आणि त्याचा अर्थ लोक वेगळे काढतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने तुतारी चालते आपल्याकडे पण ती कामापुरती विठोबा रुक्माईला एकदा जय जय रामकृष्ण हरीला सुरुवातीच्या एकदा आणि ज्ञानेश्वर माऊलीला एकदा तुकाराम तुकाराम भजनाला एकदा 4 वेळाच तुतारी वाजवायची असते बरं का एरवी नाही मध्ये नाही प्रमाणाला नाही विठ्ठल विठ्ठलला नाही विठ्ठला विठ्ठला ऐका लक्ष करा माझ्याकडे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा कोण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी आज या पुण्यभूमीमध्ये भगवान सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारात सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज परमात्मा पंढररायाकडे मागणी मागतात विठ्ठला विठ्ठला थोडासा परिहारतो म्हणजे असा या पवित्र परम पावन अशा भगवान शंकराच्या सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये कोराळे बुद्रुक येथे आज कीर्तन रूपी सेवेचा योग आहे सालाबादाप्रमाणे चालत असणारा हा शिरवळकर परंपरेच्या नियमानं आश्रित असणारा हा उत्सव 40-41 वर्षापासून या पुण्यभूमीमध्ये हा उत्सव सुरू आहे हरिभक्तीपरण वैकुंठवाशी तुकाराम बाबा शिरवळकर यांच्या हाताने हा प्रारंभ झालेला उत्सव आणि ग्रामस्थ मंडळीने त्यांची ती परंपरा जपून ठेवलेली आजपर्यंत आज याही वर्षी मोठ्या आनंदानं श्रद्धेनं सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये आपण सर्वजण सेवा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत माझंही काहीतरी परम भाग्य आहे की या उत्सवामध्ये मलाही आज सेवा करण्यासाठी उपस्थित राहता आलेले आहे आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ भगवत सेवा करण्याचा योग आहे विठ्ठला विठ्ठला 7 दिवस आपण परमेश्वराची सेवा केलेली आहे 7 दिवस भक्ती साधना उपभोगलेली आता उद्या कार्यक्रमाची पूर्णाहुती आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे अलिखित प्रघात आहेत की काल्याच्या आदल्या दिवशी मागणी पर अभंग आहे असं कुठं ग्रंथामध्ये वाङ्मयामध्ये लिखाण नाही पण आपल्या वाडवडील संतांनी कीर्तन परंपरा घालून देत असताना त्या कीर्तनाची सूची निर्माण केली अशी की पहिल्या दिवशी नामपर दुसऱ्या दिवशी संतांना नमन करणारा तिसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगणारा चौथ्या दिवशी नरजन्माचं महत्त्व सांगणारा 5व्या दिवशी उद्धारासाठी काय करायला पाहिजे तो अभंग असावा 6व्या दिवशी साधू पुरुषाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्या वृत्तीत कोणता बदल करावा असा काही अभंग असावेत 7व्या दिवशी मागणीपर आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचा अशी आपली परंपरा आहे वारकरी संतांनी घालून दिलेली 7 दिवस आपण सेवा केली
आता आपण परमेश्वराच्या समोर काहीतरी मागण्याच्या योग्यतेचे झालेले आहोत. मग काय मागावं परमेश्वराला? आपल्या बुद्धीनं आपल्याला मागायचं कळत नाही, पण संतांच्या शब्दाचा आश्रय घेऊन आपण मागावं. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांनी देवाची सेवा केलेली आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा स्वइच्छेनं मागत नाहीत. या अभंगामध्ये परमात्मा श्री पंढरीनाथ समोर उभे आहेत आणि ते परमात्मा पंढरीनाथाची इच्छा आहे की माझ्या भक्तांनी मला काहीतरी मागावं. काही चिकित्सक लोक संशय निर्माण करतात. मागणाऱ्यांच्या जीवनाची उपेक्षा करणारे जगद्गुरु तुकोबाराय आज देवाजवळ मागायलेत कसे? जरी मागायले तर काय मागितलं, कशासाठी मागितलं, कोणती मागणी केली, असं काही साधकांच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो. पण सज्जनो, तुकोबाराय देवाच्या समोर मागतच नाहीत, ही परमेश्वराची इच्छा आहे म्हणून प्रगट करतात. विठ्ठला कारण भक्ताचे लक्षण सांगत असतानाच भगवान परमात्म्याने सांगितले की भक्त कुणाला म्हणायचं? अनपेक्ष. ज्याचं पहिलं लक्षण काय आहे? अनपेक्ष. ज्ञानोबाराय वर्णन करतात, पार्थाचा याची या गावा अपेक्षेशी नाही रिघावा. ज्यांच्या गावामध्ये अपेक्षेला प्रवेशच नाही, ज्यांची काही इच्छा शिल्लक राहिली नसते, ते संत पदाला पोहोचतात. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश. भक्त ऐशे जाना दे देही उदास, भक्त ऐशे जाना दे देही उदास, भक्त ऐशे जाना दे देही उदास, भक्त ऐशे जाना दे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, निवारोनी, टाळ टाळ आशा पाश निवारोनी, निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. उलट मागणाऱ्यांच्या जीवनाची उपेक्षा केलेली आहे तुकोबाराने. आपल्याला कितीतरी प्रमाण सापडतात. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे, आईशी आशी नारायणे उपेक्षी जे सर्वथा. किंवा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्गत्याचे, असं म्हणणारा आपला समर्थ संप्रदाय आहे. जीवनामध्ये कशी जरी परिस्थिती आली तरी परमार्थाच्या साधनावर पोट भरणारा आपला संप्रदाय नव्हता बरं का. आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे. आता त्याची मी चर्चा करू नये, तुम्ही ऐकू नये. विठ्ठला काल परत्वे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत जातो. या संप्रदायातच बिघाड झाला असं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याची शुद्धता घसरत जाताना दिसते. त्याला कारण काळ असतो बरं का. काय असतं त्याला कारण? काळ. हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये परमेश्वराला जे करून घ्यायचे तेच घेणार आहे. तुम्ही या युगामध्ये करोडो जरी साधू संत निरपेक्षतेचा प्रचार करीत फिरले तरी आत्ताचा समाज निरपेक्ष होणं अवघड आहे बरं का. अधोगतीला वाटचाल आहे. एकदा हातातून पडलेलं पाणी पुन्हा तांब्यात परत जाऊ शकत नाही आणि माणसाच्या प्रवृत्तीमध्ये झालेला बदल कालबाह्य असल्यामुळं याच्यात कोणी बदल करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. काहीतरी प्रभाव पडतो, 16ने पडत नाही पण 10ने का होईना पण पडल्याशिवाय राहत नाही. आता या गोष्टी बदलत चाललेल्या आहे. परमार्थामध्ये सुसंस्कृतपणा असायला पाहिजे, पण आता तो सुसंस्कृतपणा काळाने गिळलेला आहे. त्या जागी विकृती आलेली आहे. परमार्थात श्रद्धा असायला पाहिजे, पण श्रद्धेची जागा आता स्पर्धेनं घेतलेली आहे. आणि परमार्थामध्ये बोध असायला पाहिजे, पण बोधाची जागा आता भेदानं घेतलेली आहे. बोधाची जागा आता विनोदानं घेतलेली आहे. म्हणून या गोष्टीमध्ये घसरण होत चाललेली आहे. पण तरीही निरपेक्षता हाच परमार्थिकाचा खरा दागिना आहे. विठ्ठला विठ्ठला.
महाराज मागत नाहीत, महाराजांच्याकडे भगवान परमात्मा महाराजांना म्हणतात, महाराज कित्येक जन्म झालं तुम्ही परमार्थ केला, पण तुम्ही माझ्याकडे काही अजून मागितलेलं नाही, मला तुमच्या भक्तीचं ओझं व्हायला लागलेलं आहे म्हणले. पण परमात्मा काय करतो, आणि काहीतरी संबंधानं आपल्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. तुकोबऱ्यांचंच प्रमाण आहे, हाळू हाळू फेडी ऋण, 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 हाळू हाळू फेडी ऋण. रूपे घेवो निया दीन, रूपे घेवो निया दीन, हाळू हाळू फेडी ऋण, हाळू हाळू फेडी ऋण, रूपे घेवो निया दीन, रूपे घेवो निया दीन, हाळू हाळू फेडी ऋण, हाळू हाळू फेडी ऋण. हळूहळू फेडी ऋण, रुपे घेऊन या दीन. काहीतरी संबंधानं परमेश्वराला वाटतं, तयाच्या भक्तीचे मज झाले ओझे, मनोनी रघुराजे चिंता वाटे म्हणले. देवाला चिंता वाटते की अरे हे एवढे जन्म माझी भक्ती करतात, पण मला का काहीतरी मागत नाही ना. परमात्मा काय करतो बघा, काहीतरी देण्याच्या समोर येतो आणि पुढच्या भक्तांनी काही मागितलं की त्याचं खातं कट करून टाकतो, पुन्हा त्याला आपल्याजवळ ठेवीत नाही. परमेश्वर जवळ येतो दोन गोष्टीसाठी, हा माझ्यासाठीच भक्ती करतोय का ते पाहण्यासाठी, आणि भक्तीच याचा विषय आहे का ते जाणण्यासाठी. मग काही अज्ञानी लोक काय करतात, थोडीशी भक्ती झाली, थोडं पुण्य जवळ झालं की परमात्मा भेट देतो. मग काय पाहिजे तुम्हाला, हे म्हणतात काय नको देवा, आमच्या प्रपंचामध्ये ही अडचण आहे, देव मग परमात्मा देऊन टाकतो, बाजूला करतो. असे देवानं बाजूला केलेली भरपूर माणसं आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. हे प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, उपमन्यू महाराज यांचे खाते देवानं बँकेत ठेवले नाहीत. विठाला विठाला. ध्रुव बाळानं काय मागितलं, नामदेवराय म्हणतात, देवा आम्ही तसे नाहीच, आम्ही विष्णुदासी सांडिली वासना, आम्ही विष्णुदासानी ही वासना नष्ट करून टाकलेली आहे. आज्ञानी बाळक ठकविला धुरू, तैसा मी आधिरू, म्हणजे आज्ञानी नाही देवा, आम्हाला तुझ्याकडून काही नको. त्याला बापाची मांडी पाहिजे होती, एकाला दूध पाहिजे होतं, एकाला तुझं पद पाहिजे होतं, आम्हाला त्याच्यापैकी काही नको. आम्ही विष्णुदासानी वासना नष्ट करून टाकलेली आहे. विठ्ठला. आणि तुला मागण्याची काही गरज नाही, आम्ही समर्थाचे लेकर आहोत, आम्ही तुझेच बाळ आहोत ना. तुझ्याकडं जे आहे ते आमचं आहे ना, आमच्याकडे जे आहे ते तुझ्याकडे. बापाच्या खात्यावर राहिलं काय आणि मुलाच्या खात्यावर राहिलं काय, शेवटी कुणाचं आहे ते, बाप लेकाचंच आहे ना. पण तुझ्याकडं जे आहे ते आमचं आहे. ज्या दिवशी आम्हाला वेळ प्रसंग पडेल त्या दिवशी आम्ही तुला माग म्हणून तू आमच्याकडे माग म्हणून यायचं काम नाही, आम्हीच तुझ्याकडे येऊ पांडुरंगा. असं आमच्या जीवनात काहीतरी कमी पडलेलं आहे, आम्हाला द्या बरं का, असं आम्ही तुला म्हणू. पण देवा तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या कृपेनं आम्ही तुझे झाल्यामुळं आम्हाला काही कमी नाही. न मागे त्याची रमा होय दाशी. या जगात किंमत कोणाला आहे, मागणाऱ्याला कधीच किंमत नाही, न मागणाऱ्यालाच किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि पुन्हा एक लक्षात ठेव देवा, आम्ही तुझी साधना केल्यामुळं आमच्या शरीरामध्ये बळ प्राप्त झालेलं आहे. काय झालेलं आहे, बळ प्राप्त झालेलं आहे. आम्ही आमच्या स्वसामर्थ्यानं काही मिळवू शकतो. आमच्या जर हातामध्ये आलं तर करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांग. मला सांगा, स्त्रीचा पुरुष ज्या महात्म्यांना करता येतो, मेलेला माणूस कीर्तनात ज्यांना उठवता येतो, 14 दिवस 13 दिवस वह्या पाण्यामध्ये ठेवून कोरड्या ज्यांना काढता येतात, त्यांना दुसऱ्याच्या समोर हात पसरायची गरज पडेल का हो पंत? जरा विचार करायचा म्हटल्यावर मला सांगा, महाराजांचं सामर्थ्य कसं आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे संतांचं.
एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. महाराज लोहगावला होते, जगद्गुरु तुकोबाराय. एक गरीब ब्राह्मण दुबळा, काहीतरी प्रापंचिक जीवनामध्ये अडचण निर्माण झालेली असल्यामुळं महाराजांच्याकडे आला. महाराजांची कीर्ती पसरली होती त्यावेळेला. ब्राह्मण महाराजांच्याकडे आला आणि हात जोडून म्हणायला लागला, तुकोबाराय आपणच का? महाराज म्हटले, हो. अहो म्हटले, माझ्या जीवनामध्ये थोडीशी दारिद्र्य आलेले आहे आणि दारिद्र्य आलेलं असल्यामुळं माझी इच्छा आहे की तुम्ही दानशूर आहात, तुम्ही बऱ्याच लोकांना सहकार्य केलेले आहे, असं मी ऐकून तुमच्याकडे आलेलो आहे, मला काहीतरी तुम्ही द्या. महाराज म्हणले, आता काही दिलं असतं पण मी दुसऱ्याच्या गावात आहे, हे लोहगावला आलो आहे, पण भगवत माझा एक सहकारी टाळकरी आहे म्हटले, आणि त्या टाळकऱ्याचं नाव आहे शिवजी कासार, तुम्ही त्यांच्या घरी जा आणि माझं नाव सांगा, ते तुम्हाला काहीतरी देतील. हे गेला महाराज तिथे शिवजी कासाराकडे. शिवजी महाराज, मला तुकोबारायने पाठवलंय, काहीतरी द्या मला. आता शिवजी महाराज बोलले, माझी परिस्थिती जेमते म्हणजे काय देऊ तुम्हाला? पण शिवजी महाराजांनी त्या आवताच्या पासात, तुमच्याकडे तेच म्हणतात का, वखराच्या म्हणतात का? पासाच म्हणतात ना, पण बाकी काय असते, नांगर वखर या शब्दात फरक असला तरी पासा शब्द म्हणजे आता पुणे जिल्हा जवळच आहे, तिकडचा शब्द आहे हा. पासा होत्या ना आवताच्या, त्या शेवटून आणल्या होत्या शेतीसाठी आणि दरवाजामध्ये ठेवलेले. एवढ्यात ब्राह्मण आला. आता ब्राह्मणाला विनमुख पाठवणं योग्य नाही, काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून त्या 2 आवताच्या पासा उचलल्या आणि त्या ब्राह्मणाला देऊन टाकल्या. ते म्हणलं, देऊन देऊन काय दिलं, नाव मोठं लक्षण खोटं, असं व्यवहारात सापडतो का? तुम्ही जेवढ्या मोठ्या माणसाचं घर बघून जाल तेवढी पावती कमी फाटते आणि तुम्ही जेवढी बारीक झोपडी बघून जाल तेवढी पावती जास्त फाटते. विठ्ठला विठ्ठला. मग म्हटले, पासा घेतल्यावर विनमुख जाणं योग्य नाही, त्यानं 2 पासा डोक्यावर घेतल्या, पण काय लोखंड घरी नेऊन उपयोग होणार आहे म्हटला. एक आवताची पास टाकून दिली, एक डोक्यावर घेऊन घराकडे आला. आल्यावर बायको म्हणायला लागली, त्या ब्राह्मणाची भार्या म्हणायला लागली, स्वामी डोक्यावर तुम्ही काय आणलं एवढं चमकायला लागलेलं आहे? ते म्हणलं, अगं लोकांनी माझी फजिती केली तर करू दे, पण तू तरी करू नको ना. मग त्याने झालं, अहो खाडी काढून अशी डोक्यावरून पास खाली पाळली तर ती सोन्याची झाली होती. कशाची झाली होती महाराज? सोन्याची झाली होती, सोन्याची. बायकोला म्हणलं, ही धर लवकर, ती टाकून दिलेली बघून येतो कुठे येते. आता ह्याच्या काय बापान ठेवली होती तर सांग. म्हणजे एवढं का सांगितलं? एवढं सामर्थ्य ज्या महापुरुषाकडे आहे ते दुसऱ्याला हात पसरतील कशासाठी? विठ्ठला. समर्थाची कांता काय भीक मागे राजयाची राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे श्री गुरु सारिखा असता पाटीला श्री गुरु सारिखा सारिखा असता पाटीला असता पाटीला श्री गुरु असता. महाराज म्हणतात, श्री राजयाची कांता काय भीक माग्या. महाराजांनी सांगितले, रवी माझी या भक्ता काय संसाराची चिंता आणि समर्थाची कांता काय कोरांना मागे. राजाची बायको कुठं? आता ह्या आजकालच्या राजाच्या बायका मागायला जातात, सध्या मागायचाच वेळ आहे नाही. कशाचा? हे आजकालचे राजे नाही, तो हे सेवक आहेत. राजाचं सांगालो मी. विठ्ठला विठ्ठला. ज्याचं पद मरेपर्यंत जात नाही,
ज्याच्या हातात सत्ता प्राण आहे तोपर्यंत राहते, आणि जो केवळ जगासाठीच जगतो त्याला राजा म्हणतात. बरं का, लक्षात ठेवा. ही राजाची व्याख्या आहे. पुढाऱ्याची व्याख्या वेगळी, ती मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. विठ्ठला. पण राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. देवा, आम्ही तुझी आहोत, तुझी कृपा छत्र आमच्यावर आहे, आणि तू आमचा सखा असल्यामुळं आम्हाला कुणापुढे, अहो म्हणले कुणापुढे पसरू नका, पण माझ्या पुढे तरी पसरा ना, मला तरी सांगा ना. नाही देवा, आम्हाला माहित आहे तू कृपाळू आहेस, उदार आहेस, पण त्याच्याबरोबर तू कपटी सुद्धा आहेस. हे विसरायचं नाही बरं का. हा, हे विसरायचं नाही. देवाचे जे सगळे आम्ही तुला मानलेले, तुका म्हणे बाळेन आम्ही देवाची लढी वाळे, आम्हाला माहित आहे आम्ही तुझेच आहोत, तू आमचाच आहेस, पण तुझ्या कपटपणाच्या वार्ता आम्ही काही ऐकलेल्या आहेत. जे जे तुला शरण गेले त्यांची तू विल्हेवाट लावलेली माहिती आहे आम्हाला. गंगाखेडच्या जनाबाईंनी सगळं माहिती करून दिलंय तुझं, आणि मी गंगाखेडचाच आहे, मला सगळं माहिती आहे त्याचं. काय केलंस तू? पतिव्रता व्रथा गुंतविली, वेशागणी काती सत्य लोकानिली. देवा, मी ऐकलंय. यादव वृंदा कुळी स्वकुळा लाविली, आणि यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली, हे आम्हाला माहिती आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान. म्हणून आम्हाला तुझी भीती वाटते रे राजा. विठ्ठला. कारण आमची परंपरा आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, 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 काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित. देवा, आम्हाला माहित आहे काही मागणे हे आम्हा अनुचित, याचा अर्थ कोणती तरी मागणी उचित आहे. अनुचित खरं आहे म्हणजे काहीतरी खोट आहे, काहीतरी चांगलं आहे म्हणजे काहीतरी वाईट आहे. हा मनुष्य सज्जन आहे म्हणजे कोणीतरी, तसं काही अनुचित आहे म्हणजे काहीतरी उचित आहे. देवाच्या लक्षात आलं. आमचे प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती बाबा दृष्टा सांगतात, कोरेकर बाबा सांगतात, आम्ही ऐकलेलं आहे पाठामध्ये. ते म्हटले एकदा बोलोबा महाराज पंढरपूरच्या वारीला निघाले म्हणले. आता पूर्वी पायी जावं लागायचं, आता सगळ्या सुखसुविधा प्राप्त झाल्या नाही का. आता वारकरी सकाळी जातात आणि संध्याकाळी धारा काढायला घरी येतात महाराज दुधाच्या, आणि ते मोठ्या आवडीनं सांगतात, बरं का महाराज मी महिन्याला वारीला जातो, तुला पद्मश्री द्यायला पाहिजे नाही का. विठाला विठाला. पण पूर्वी पायी जावं लागायचं सगळ्यांना प्रवास. आता सगळ्या जुना काळ, माझ्याही पेक्षा माझ्या वयापेक्षा दुप्पट असलेली माणसं माझ्या समोर श्रोता मायबाप म्हणून बसलेले, त्यांच्या लक्षात येईल बघा कुठेतरी समय कुठेतरी सुरू आहे का. हा, ती स्वराला त्रास करते समय बरं का. समयचा जो धूर असतो ना, ते शांत करून ठेवा, नाहीतर शांत करू नका, बाजूला ठेवा, बाजूला ठेवा. ते एक वात असली म्हणजे बरं होतं. समयीचा ते पुन्हा अगरबत्तीचा माणसाला आनंदच घेऊ देत नाही. विठाला 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 लक्ष घाला, थोडं उचलून हळूच बाजूला ठेवा, जमलं. लक्ष. विठाला विठाला. पूज्य
श्री गुरु सद्गुरू मारुती बाबांचं सांगू लागलो. ते बोलबा महाराज पायी वारीला जायचे. जाताना आपल्या पत्नीचा निरोप घ्यायला पाहिजे. आमच्या कणकाबाई मातोश्रीला म्हणायला लागले, म्हण कणका मी पंढरपूरला चाललो. आल्या पदर घेतला, नमस्कार केला. पण नमस्कार केल्यावर पाहिजे त्या प्रसन्नतेने निरोप दिला नाही. म्हणजे चेहरा जसा स्मित हास्य करणारा पाहिजे प्रवासाला जाताना, त्या जाणाऱ्या माणसाला निरोप देणारा मनुष्य प्रसन्न पाहिजे. ते कणकाबाईने चेहरा काही तेवढा प्रसन्न केला नाही. बोलवा महाराज म्हणले, का हो कणकाबाई, काही त्रास आहे का, काही अडचण आहे का? तिने सांगितलं, काही अडचण नाही, नेहमी उठलं की एकटेच तुम्ही पंढरपूरला जाता का? म्हटले, आम्हा बायापोरांना या वाटत नाही. मग तिथं कणकाबाईनं अभंग म्हणला, धनी मलाही दाखवाना. विठुरायाची मंडळी. मग हे म्हणले घेऊन जातो, पण आता असं आहे बा, शहाण्या वारकऱ्याचं काम असं आहे, शहाणा वारकरी ही जात संघ घेऊन जात का नेत नाही, त्याचं कारण आहे मला. हे जर पंढरपूरला नेले ते कीर्तन ऐकू देणार नाहीत, भजन ऐकू देणार, यांचं एकच, चिंगीला झगान बबीला फुगा, काय काड्याचा वाडा दाखवा आणि तनपुऱ्याचा मठ दाखवा, झाला. ते कबीरदासांनी लिहून ठेवले, आवरत तीर्थ करणे चली, हरिनाम छोड कर घुमे गली और गली. तुम्हाला काही म्हणलो नाही, यांना ने जा, या कीर्तन ऐकणार आहेत यांना घेऊन जा, यांची जोडीदार. ज्यांना परमार्थाची आवड नाही त्यांना नेऊ नये हो. विठाला विठाला. आवड असणाऱ्या माणसाला न्यायला काय हरकत आहे मला सांगा. एखाद्या माऊलीला कीर्तनाची आवड आहे, घेऊन जावं मुद्दाम, जोडीनं परमार्थ करावं. पण ती बहुतांश ठिकाणी तसं नसतं बरं का, आवड नसते सगळ्यांना सारखी. म्हणले घेऊन जातो तुला, पण एक काम कर, तिथे गेल्यानंतर परमेश्वराजवळ, पांडुरंगाजवळ, माझ्या पंढरीरायाजवळ तू काही मागायचं नाही, कबूल आहे म्हणल्या. शास्त्र सांगते 5 गोष्टीवर विश्वास ठेवू नये. वाऱ्यावर कधी विश्वास, पाण्यावर, ही माझ्याच घरची विहीर आहे, माझं काय करणार आहे म्हणून असं कधी गाफील राहू नये. लाईटवर कधी विश्वास ठेवू नये, शत्रूवर कधी विश्वास ठेवू नये, आणि अजून त्या जातीवर कधी विश्वास. अहो त्याला इतिहास ग्वाही आहे. संभाजी महाराज पकडले, त्याला कारण कोण होतं? म्हणजे सगळ्या गोष्टी, आता मला इतिहासामध्ये जायचं नाही, माझा काही तेवढा अभ्यास नाही, पण सगळ्या गोष्टी नसतात त्याला कारण. पण एखाद्या वेळेला शास्त्र सांगतं की त्यांच्यावर 100% विश्वास ठेवूच नका. विठाला. गेले मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत गेल्यानंतर तिथे गेल्यावर पंढरपुरात पुन्हा आठवण करून दिली, कणका काही मागायचं नाही बरं का. म्हटले नाही मागत. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन, चोखोबाराला नमस्कार, संत श्रवण नामदेवराय, जनाबाई, साहित जळोजी मळू, ते सगळ्यांना नमस्कार करून मध्ये आले. आणि गरुड खांबाजवळ आल्यावर कणकाबाईने युक्ती केली, मध्ये 10-5 माणसं येऊ दिली, मालकाला पुढे जाऊ दिलं. मला कणकाबाई मालक म्हटले, कणके इतकी माग, आता लोक घुसली, त्याला काय करू म्हणली. बरं लक्षात येईन तुझ्या काही मागायचं नाही. आतमध्ये गेल्यावर पांडुरंगानं बोलवा महाराजाला पाहिलं की खाली मान घातली. 8 पिढ्या परमार्थ केला. विश्वंभर बुवा, हरी मुकुंद, विठ्ठल, पदाजी, शंकर, काणोबान, मग बोलोबा, एवढ्या परमार्थ केला पण काही मागितलं नाही. खाली मान घालून निरोप दिला. कणकाबाई आल्याबरोबर भगवान खुश झाले. त्यांना कळालं चिमुटभर साखरत खानदानाचं सुख मागणारी जात आली म्हणले. आता मध्यंतरी तुमच्याकडे आलं होतं का नाही पाणी घालायचं, 1 लोटा जल समस्या का हाल, तुमच्याकडे नव्हतं? चांगलं, खूप चांगलं झालं. आमच्याकडच्या महादेवाली सर्दी झाली. आम्हाला 6-6 महिने झालं ते जाग्यावरच नाहीत. ते बायका पाणी घालायला चांगली गोष्ट आहे, अज्ञानाची भक्ती, पाणी घालणं चांगलं आहे, पण संसाराच्या सुखासाठी पाणी घालणं वाईट आहे ना. तिथं लोक जायचे म्हणजे पाणी काय, मुलाला नोकरी लागली. मला सांगा, श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी बरं का. आता तुम्ही जे संसाराच्या अपेक्षेनं देवदेव करता, ही अंधश्रद्धाच आहे. विठाला विठाला विठाला. श्रद्धा वेगळी असते की जी शुद्ध असते, ज्याच्यात काही स्वार्थ नसतो, केवळ कल्याणासाठी ठेवली जाते, तिचं नाव श्रद्धा आहे. मध्ये गेल्यावर पांडुरंग परमात्म्याने पाहिलं, म्हणले कणकाबाई आलात वाटतं. हो आलोत म्हटले. मग बरं आहे ना, संसारामध्ये सगळं चांगलं आहे ना? नाही बरं आहे म्हणलं. चांगलं काही नाही पण बरं आहे. बरं मग काय अपेक्षा आहे? अहो मी तर पहाटे काकड्यामध्ये ऐकते, न सांगता तुम्हा कळो येते अंतर,
आणि तुला तर सगळा मॅसेजच पाठवावं लागायलाय. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, किंवा न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा, आळी कर त्यांचे करशी समाधान. अभयाचे दान देवोनिया. मला माहित आहे, अरे म्हणलं पोट पाणी रिकाम आहे की माझं अजून पिकलं नाही. तथास्तु म्हणले. बाहेर आल्यावर बोलो महाराजांनी विचारलं, कारण का काही देवाला मागितलं नाही म्हणली तुमची आण, फक्त काय कमी आहे ते सांगितलं. पण महाराज म्हणले वडिलाची रीत, पण देवा आम्हाला काही नको रे बाबा, आमचा भावच असा आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती. तुका म्हणे भाव जीव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती. हो देवा आम्हाला काही नको, कारण आम्हाला माहिती आहे पुढीलांची इच्छी फळ नाही बळते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पावे. आमची अपेक्षा नाही. ज्ञानोबरायांनी देवा म्हणतात, पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायला म्हणतात, माऊली मला सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. ज्ञानोबरायांनी पाहिजे ते सांगितलं नाही, काय नको ते सांगितलं. मला किती बाळ छंदोतल्या गोड ओव्या आहेत बघा. वृत्ती सहित मजल पवी, माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी. तो गोसावी दिनोद्धरण कर चरणी इंद्रिय वृत्ती. तुझ्या ठाई तुची होती, मी माझी उरोनिधी कीर्ती. हे दान श्रीपती. बाबा पत्रिकेवर आपला फोटो बारीक जरी आला तरी महाराजाला मूड येत नाही सध्या. आता लक्षात आलं. आणि त्यात तुम्ही तरी बरं केले, जिथल्या तिथं फोटो छापलेत. 1-2 महाराजाचे वरील 10-5 महाराजाचे खाली छापले की त्याला वाटतं मी काय कमी आहे का, नाही का. म्हणजे इतके. त्याच्यात पदवी विचारल्यावर तर सांगूच नका. त्याला खीर सुद्धा गोड लागत नाही भोसले सर त्याला. हां खीर सुद्धा त्याला कशी लागते, आंबट लागते त्याला. काय महाराज, मी तर सांगतो पत्रिका छापणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, हरिभक्ती परायण ही पदवी टाका एखाद्या वेळा, पण बाकीच्या पदव्या टाकण्यामधच्या भानगडीत पत्रिका छापणाऱ्यांनी पडायचंच नाही. विठ्ठला कोणी कोणत्या पदवीमध्ये हरिभक्त परायण हीच पदवी श्रेष्ठ आहे. तशी बुवाच पाहिजे हो. आता आज माझं कीर्तन आहे, प्रभाकर बुवा झोलकर, बस झालं. हे महाराज सुद्धा नाही तो, हे उगाशी आईचा खराब आहे नाही. बस आता कलियुग आहे, कली काळ आहे, याला महत्व आहे. पण आपल्याला आपल्या नावामुळं आपल्या फोटोमुळं आसक्ती निर्माण होते. ज्ञानोबराय म्हणतात, देवा ते माझं काही ठेवू नको. श्वेत पीत नेघे वस्त्र, ज्ञान विज्ञान नेघे शास्त्र. स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र, नित्य वक्त्र हरी दे. मला भरजरी कपडे नको, काही नको. कशासाठी पाहिजे? अहो ज्याची देहाशक्तीच गेली नाही तुम्हाला तो मुक्त करील कसा? विठ्ठला. नामदेव आप्पा शामगावकरांचं एक वाक्य ऐकलेलं सांगतो. अरे जे बुवा आरशात फेटा बांधतानाच अर्धा तास घालतो ते तुला मुक्त करील कसा? म्हणे जे 17 वेळा फेटा बांधायलाय, मोडायलाय, आरशात पाहू बेजार व्हायलाय, त्याचा देहभाव गेला नाही आणि तुम्हाला मुक्तीची मार्ग दाखवेल कसा ते? विठ्ठला 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 मग नको आम्हाला वृत्ती सहित मजल पवी. देवा द्यायचं असेल तर आम्हाला एकच दे. ज्ञान देवे घेतले दान, ज्ञान देवे घेतले दान, ज्ञान देवे घेतले ज्ञान, ज्ञान देवे घेतले ज्ञान, ज्ञान देवे घेतले दान, ज्ञान देवे घेतले दान.
घेतले नांद घेतले हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करीतो, बाबा बाळचंदो, बाबा बाळचंदो, कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करीतो, बाबा बाळचंदो, बाबा बाळचंदो. महाराज म्हटले काही नको आम्हाला, हेच तसं देवा आमच्याही जीवनामध्ये हीच अपेक्षा आहे. हेचे दान दे गा देवा, 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 हेचे दान दे गा देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी. आवडी. तेव्हा आमची अपेक्षा आहे आम्हाला सुद्धा तेच द्या. आणि काय द्या? दान द्या, दान. हेची चकारार्थ मागणी आहे. अन्य गोष्टीचा निषेध आणि एकाच्या प्राप्तीसाठी केला जाणारा अट्टहास त्याला चकार असं म्हणतात. जसं आई बाळ म्हणतं ना, आई मला हेच दे, तसं तुकोबाराया देवाला म्हणतात, देवा द्यायचं असेल तर आम्हाला हेच द्या, बाकी काही नको. आणि का नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे पडे तुझ जेने, तुझे भक्ती विने माय बापा. देवा या गोष्टी तुझ्यात माझ्यात अंतर पाडतात. जळोत ती येथे उपजविती, आणि सायासाची जोडी माझे, तुझ्यात माझ्यात अंतर पडणाऱ्या गोष्टीला आग लागो. विठाला विठाला आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. काय करायचे महाराज? देव जर आठवत नसेल, देवाचं स्मरण म्हणून, देवा आम्हाला हे ध्यान दे, हेची दान दे गा देवा. तुझा विसर कधीही, तुझा विसर आम्हाला पडू नये, हे दान द्या. कारण या जगात देवाचा विसर पाडणाऱ्या गोष्टी जास्त आहेत आणि देवाचं स्मरण करून देणाऱ्या गोष्टी कमी आहेत. तुम्ही जगात फिरा, पुंडली म्हणा म्हणणारा कोणी भेटतो का? रामकृष्ण हरी म्हणा म्हणणारा कोणी भेटतो का? विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणणारा कोणी भेटतो का? हरिपाठ म्हणा म्हणणारा कोणी भेटतो का? तुम्हाला भगवद्गीता येते का विचारणारा कोणी भेटतो का? सांगा मला. अहो कीर्तनला गेल्यावर आमच्याशी सुद्धा लोक तशा चर्चा करत नाहीत. तुम्हाला आई वडीलच आहेत का? आता काय आकाशातून पडलोय का मी? असतीलच ना कुठेतरी. म्हणजे हीच चर्चा करतात लोक. मग काय चाललंय, अमुक काय तमुक काय. क्वचित लोक सापडतात की जी परमार्थाबद्दल, समाजाबद्दल, धर्माबद्दल चर्चा करणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली आहे. मला लक्षात ठेवा. नाही तर असंच सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, असे लोक कमी आहेत. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
विसर पाडणाऱ्या गोष्टी, पैसा आला की मनुष्याला देवाचा विसर पडतो. तो कोबराय म्हणले, द्रव्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, म्हणून करंठा करुणी ठेवी. पैसा द्यावा तर माणसाच्या अंगात ताटा भरतो. कीर्तनात बसायला सुद्धा काही लोकांना कमीपणा वाटतो बरं का. आमच्या अनुभवाच आहे बघा. मी एकाला विचारलं, का हो म्हटलं तुमच्या गावात एवढा उत्सव होतो, आमच्याकडं मी इतक्याला पहिल्यांदाच आलो, म्हणजे तुमच्या बारामतीकडे पहिल्यांदाच आलो आहे ना, इकडे कधी आलो नाही. मग म्हटले आमच्याकडे चालतं जरा. का हो म्हटलं कीर्तनला येत नाहीत तुम्ही? ते म्हणला, नाना मला कीर्तनात बसायला लाजच वाटते म्हणला. मग बायको लगेच मधून म्हणली, ह्याला तमाशात जायला काही वाटत नाही म्हणली, याला कीर्तनात जायला लाज वाटते म्हणले. मग त्याला म्हणलं तिकडं लाज नाही, तिकडं आमच्यासारखेच असतील म्हणला सगळे विठाला. बरं जाऊ द्या. स्त्री गुणवंती तिपे गुंते आशा, म्हणून कर्कशा करुणी ठेवी. का हो म्हणले पूर्वी यायचा भजनाला, आता काय येत नाही. त्याचं लग्न झालं ना म्हणले महाराज. काय झालं? त्याचं लग्न झालं. बरं, आणि मग तो बायकोला म्हणायला लागतो की आता तुला सोडून जाऊ कसं? तुम्हाला सापडलेलं धन आहेस, देवानं दिलेलं मला काय आहेस तू? धन आहेस. आता हिंदी गाणं येतं पण पुन्हा म्हणून दाखविलं. अशी अवस्था असते. म्हणून बघ देवा आम्हाला बायको कर्कशा दे मुद्दाम. तिनं पाहिलं की आमच्याकडं, आम्हाला पाहिलं की तिनं बोलायला सुरुवात केली पाहिजे. आम्हाला कधी घर सोडील आणि मंदिराकडे येईल अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. असं दे म्हणले. आणि असं दे तुझा विसर होणाऱ्या कुलीन शिलीन गोड बोलणारी बायको नको, आम्हाला जास्त पैसा नको, चांगली आमची अवलाद सुद्धा निघू देऊ नको. विठाला विठाला. लेकरं चांगले निघाले तर त्याच्यातच आम्ही गुंतून पडू, आणि लेकरं जर बेवडे निघाली तर पताक उचलून पंढरपूर धरू आम्हाला. पण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, खरे सात्विक व्हावेत, चांगले व्हावेत, पण आम्हाला आसक्तीत पाडणारे नकोत. विठाला विठाला. तुझा विसरण व्हावा, तुझा विसर पडू नये. आम्हाला माहित आहे तुला जे जे विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. तुला जे जे विसरले त्यांची हानी झाली, म्हणून आम्हाला तुझं नित्य स्मरण पाहिजे. महाराज हे खरं आहे हो, पण मी तुम्हाला नित्य स्मरण दिल्यावर तुम्ही काय कराल ते आम्हाला सांगा. गुण गायीन आवडी, गुण गायीन, गुण गायीन आवडी. थांबा. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. माझी सर्व जोडी
मोठी कमाई जर काय असेल, भजन येणं ही सगळ्यात मोठी कमाई आहे. जोडी म्हणजे कमाई. पण मी काय करीन, तुझे गुण गाईन. आता देवाचे मुख्य गुण सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. किंवा अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या गाईन. गुण भगवंताचे गुण गाईन. गाईन म्हणजे गाणं आलं पाहिजे. काही लोक आम्हाला विचारतात का हो महाराज, आणि तुमच्याच गाथ्यामध्ये प्रमाण आहे की येईल तैसा बोल रामकृष्ण, ती आवता वर्षी येतात दारे धरताना. इथं नाही, इथं लावणी मृदंग श्रुती, इथं गाता येईल तेनेची गावे, येरी हरी हरी म्हणावे, नाही तर पुढे गावे त्याचे धरावे ध्रुवपद. विठाला विठाला. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, राग आळवितो नानान काय गातो ते कळे ना, नाही का. त्याला म्हणलं ना स्वराला लागलं नाही, कुठं तरी लागलंच असेल की मला. एकाने आता आपल्या कीर्तनात पद्धती आहे, प्रमाण भजण्याने काढून दिलं तर म्हणायचं. आता मी काढून दिलं, त्यांनी म्हणलं स्वतःच्या बुद्धीनं प्रमाण म्हणायचं नाही. आपल्याकडे एखादा विषय आला तर भजण्याने नाही म्हणायचं. मग महाराज कशाला आणलाय तितक्या लांबून, त्यांनीच म्हणायचं. एकाने प्रमाण म्हणल्यावर ते सहज आता आमच्यासारख्याला बोलता येत नाही, पण त्याला मी म्हणलं अहो तुमचं प्रमाण लागलं नाही, तुमच्याजवळ ठेवून घ्या म्हणला, कुठं तरी लागलच की. मला वाटलं विठोबरोबर माहिती यालाच हार घालावा. अशी अवस्था त्याची माझी. असं होतं बघा. विषय असा आहे की म्हणून बघा गाईन गाता आलं पाहिजे, आवडीने भावे. सुंदर गा, वा भजनी मंडळ छान आहेत, मृदंगाचार्य सुंदर आहेत, साऊंड सिस्टीम सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये काय महाराज, एखादा जरी मनुष्य बेसुरातला असला तर एवढ्या सगळ्यांच्या बासुंदीमध्ये तो मीठ कालवतो, नीट होऊच देत नाही बरं का. असं होतं. म्हणून महाराज म्हणले गाईन गावं, मना भावातून गावं. हे बघा फार वेळ गाण्याला मजा नाही, थोडा वेळच गावं पण आवडीनं गावं. 3 तास भजन चालय, स्वर कुठंच लागणं, ह्याचा डोळाच उघडेल मला, उपयोग नाही. थोडा वेळ गा पण आवडीने भावे. हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे, म्हणून गाईन आवडी. आणि हीच माझी, मग काही नको न लगे मुक्ती धन संपदा. देवा आम्हाला काही नको, मग सांगितलं ना, सुख संपत्ती राज्य चाड धने, आम्हाला ती अपेक्षा नाही. आम्हाला हीच अपेक्षा आहे, संत संग देई सदा. कारण कशासाठी, तेची माझे हित करीती, हित नाही ठावे जननी दाईला लौकिका चारतीही. ते माझे दयाळू आहेत, कृपाळू आहेत, श्रोत्रिय आहेत, उदार आहेत आणि पुन्हा ब्रह्मनिष्ठ आहेत. महाराज पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिला चेनी बुडते. हे जन न देखवे डोळा, किंवा उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाड आम्हा, येणे विन काय चाड आम्हा. उपकारासाठी केले उपकारासाठी केले हे उपाय, येणे विण काय चाड आम्हा, येणे विण काय चाड आम्हा. उपकारासाठी केले उपाय, येणे विण काय चाड आम्हा, येणे विण काय चाड आम्हा. म्हणून देवा आम्हाला दुसरी अपेक्षा नाही, हीच आहे. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी या जीवा. पूर्वी देवा म्हण सदा दे सदा. संत समागम एखादी परी किंवा अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची,
संगती आणि एका जनार्दनी घडो त्यांचा संग आणि न व्हावा वियोग म्हणून देई सदा विठोबा टाळी वाजवा टाळी वाजवा बसलेले टाळी वाजवा भजन करा विठोबार खुमाई चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. महाराज साधूच्या संगतीमध्ये कशासाठी मागता हो? महाराज म्हणले तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण. अहो महाराज तुम्ही हे मागायलात पण या मागण्याने तुम्हाला दुःख भोगावं लागेल. कोणतं? गर्भवासाचं. कारण आमच्याकडे असे म्हटले गर्भवासाचं दुःख जरी प्राप्त झालं तरी आमच्याकडे उपाय आहे. एखाद्या मनुष्याला एखादी व्याधी डोकं वगैरे तो घाबरत नाही, त्याच्याजवळ डॉक्टर असतो नाही का डॉक्टर. मग डॉक्टर लोक त्याला सांगतात काय होतंय हो? म्हटले काय झालं पहा माझी दाढ दुखायला लागली. एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि मग गेल्यानंतर सरांच्याकडे थांबलो. तसं सात्विक कुटुंब ते आणि जसा सरांचा मुलगा डॉक्टर तसा त्या घरी एक डॉक्टर होता. ते मी असं गालाला हात लावून बसू लागलो तिथे. त्यांनी मला सांगितलं काय झालं नाना? अरे म्हटलं माझी दाढ दुखायला लागली आणि माझा काही कीर्तन करण्याला मूड नाही आज. कोणीतरी कीर्तनकार असले तर त्यांना करायला लावा, मी आपलं निवांत बसतो. त्यांनी सांगितलं फार झाली तर मला 20 मिनिटं द्या. म्हणला 20 मिनिटामध्ये तुम्ही कीर्तन कराल? म्हणलं वेळ आहे अजून 6 वाजले, 7ला कीर्तन सुरू आहे. त्यांनी एक गोळी आणली पाण्यामध्ये अशी विगरळली पाण्यामध्ये आणि मला प्यायला दिली आणि एक खायला दिली. खा म्हणला एक. सज्जनो आश्चर्य वाटेल त्या दिवशीपासून अजून दाढ दुखली नाही माझी. अजून टाळ्या कशाला आहे बघा त्या डॉक्टर. आणि दाढ दुखली नाही याचा अर्थ काय? दाढ जरी दुखायला लागली तरी त्या दाढेचा उपाय कुणाकडे आहे? डॉक्टरकडे आहे. तसं जरी आम्हाला गर्भवासाचं दुःख झालं
तरी त्या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर पडण्याचा उपाय आमच्याकडे आहे. महाराज म्हणतात गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. कारण जातो येतो आम्ही देवाचे, तुका म्हणे गात देव नाम. आमच्याकडे प्रभूचं नाम आहे, ते आम्हाला कुठल्याच प्रकारचं दुःख होऊच देत नाही. विठ्ठला आणि त्या दुःखाचा उपाय आमच्याकडे असल्यामुळं देवा तुम्ही काय करा, आम्हाला जन्माला घाला आणि ती सुखानं घाला. तू कामने गर्भवा हरी तू कामने गर्भवा तू कामने गर्भवासी तू कामने गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाची सुखे घालावे आमाची गुण गाये गुण गाये सुखे आवडी गुण हरी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात देवा आम्हाला उपाय माहित असल्यामुळं तुम्ही आम्हाला सुखान जन्माला घाला, आमची चिंता करू नका. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावडी बोला पुंडरी ज्ञान दे ज्ञानेश्वर सेवा सिद्धेश्वराच्या चरणी समर्पित करतो. आमचे गावडे पंत खूप दिवसापूर्वी मला फोन केला. एकदा ते भामचंद्रावर भंडाऱ्यावर कीर्तन होतं, ऐकायला आले, मला ट्रॉफिकमुळे पोहोचता आलं नाही. त्यांनी मला फोन केला, म्हटले आम्ही इथं सेवा घेण्यासाठी आलो होतो भंडाऱ्यावर, पण आम्हाला एक सेवा पाहिजे. खूप 5-7 महिन्यापूर्वीची किंवा वर्षे काहीतरी झाले असतील तेव्हाची गोष्ट आहे. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, आता मी काही फार दूर जात नाही म्हणजे काही येत नाही म्हणून जात नाही बरं का. काय महाराज विद्वानांनी ज्ञानवानांनी फिरावं, अज्ञानांनी समाजामध्ये फिरू नये. सेवा करायची असते आपल्या जवळ. करतो कीर्तन पण जवळच्या खेड्यापाड्यामध्ये आश्रमाच्या अवतीभोवती जे काही गावं आहेत तिथं जातो, फार दूर नाही जात. पण मग ते योगायोगानं असं आला की आमचे मोठे कदम माऊलींनी एक सेवा देऊन ठेवलेली होती इकडे मुळशीकडं. अगोदर यांची घेतली आणि मग मुळशीची, आता जोडून म्हटलं बरं आहे तेवढं. ज्ञानोबा दर्शनही किती झाले. माऊलीचं दर्शन झालं, सोपान काकांचं दर्शन झालं, मोरगावचं मोरेश्वराचं दर्शन झालं. म्हणजे तुमच्या एका कीर्तनाने जर मला हे 3 दिवस भेटत असतील ना, महिन्याला बोलवा येतो. आणि सिद्धेश्वराचं झालंच ना, सिद्धेश्वर विसरले नाही का. म्हणजे काकांचं ज्ञानोबऱ्यांचं दर्शन एका दिवसात माझ्या जीवनात मी आजच घेतलं. म्हणजे एका दिवसात पहाटे माऊलीचं झालं आणि पुन्हा काकासाहेबांचं दर्शन झालं, पुन्हा मोरेश्वरांचं सिद्धेश्वराचं दर्शन झालं. मला खूप आनंद वाटला. प्रवासाचा सीन गेला आणि इथं आल्यावरती प्रसन्न चेहरे आणि ती स्वागताची सरांच्याकडे खूप आनंद वाटला. भोजन वगैरे सर्व काही. म्हटलं ठीक आहे. आणि कीर्तनाला एवढे प्रसन्न श्रोते, अहो एवढं सत्श्रवण करणार. सध्या वक्ते मिळतील पण श्रोते मिळत नाहीत. वक्ता तो वक्तानो हे श्रोते विन, अहो तानी याचीनी लागता झटे तेने अधिकची, पण ढुसणी देणार वासरूच मिळत नाही आता नाही असं होतं. पण हा उत्सव तुमचा अत्यंत पवित्र आहे. मोठ्या मोठ्या महापुरुषांची सेवा इथं झालेली आहे बा. आणि या सगळ्यांच्या सेवा झाल्यावर मी सेवा करणं हे माझ्या मनाला शोभणार नव्हतं.
की एवढे विद्वान लोक येऊन गेले, अजून माझं वय नाही, सेवा नाही, साधना नाही, आणि अधिकारी लोकांचे कीर्तन अगोदर होऊन गेलेले आहे, तर नंतर मला कशासाठी पंतांनी ठेवलं असेल? काय माझी फजिती करण्याचा उद्देश असेल का? किंवा माझ्या एखाद्या शत्रूंनी यांना काही सांगितलं असेल का? अशा माझ्या मनात भावना निर्माण होत होत्या. पण पुन्हा लक्षात आलं की हे काही नाही, हे प्रेम आहे. हे काय आहे? वात्सल्य आहे, प्रेम आहे. मला आनंद वाटला. सुंदर मृदंगाचार्य, काही त्रास नाही. मृदंगाचार्याचा काही त्रास नाही. सध्या त्रास न देणारा मृदंग मिळणं मुश्किल आहे. आणि भजनी मंडळी सुंदर सगळी मारा, वा वा, अत्यंत सुंदर. छोटी छोटी साधक मंडळी, ही सगळे वासुदेव, शंखवाले, तुतारीवाले, पुन्हा आपली ही सगळी भालदार, चोपदार, अत्यंत शोभेने या ठिकाणी आवडीनं सेवा करत असतात. सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो. काही चुकीहुकी झाली क्षमा करा. बरं झालं मला जेवढं बोलताय तेवढं सांगितलं. काही माणसं म्हणतील, लाव तुमचं कीर्तन उशीरला सुरू झाले, थोडं पुढे लांबवा. टिप्पण संपलं, जेवढं येत होतं तेवढं संपलं. आता याच्या पुढे मला काही येत नाही आणि वेळही झाली. पण सगळ्यांना सामुदायिक नमस्कार करतो. शिरवळकरांच्या फडाचा आश्रित गाव आहे. शिरवळकरांच्या प्रती आमची नित्यांत श्रद्धा आहे. परमपूज्य आदरणीय श्री गुरु नाही राहू दे, काही नाही, बसा. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे रंजिले गांजिले ते अशी म्हणे जो आपले म्हणतो, म्हणून तर तुला महात्मा विदेही महात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, एकदा तुको भरायचं, काही नाही, बसा बसा, काही नाही, काय बसा बसा. कसं आहे, ब्रह्मरस गोडी तयाशी वासना निवारी असो ऐसा कोठे आठवची आणि देहीच विदेही. पण आमचे प्रातस्मरणीय श्री गुरु भागवत महाराजांनी मला फोन केला इथे आल्यावर. त्यांची सेवा होती इथे. पुन्हा गुरुवर्य माधव महाराज राऊत बाबा त्यांनी सकाळी मला बोलले. पुन्हा प्रभाकर दादा, आमचे आदरणीय जगन्नाथ बुवा देशमुख, किती सुंदर चाली म्हणतात नाही का? हो, एवढी जयेश महाराज, बरीचशी मंडळी होऊन इथं येऊन गेली. मला त्यापैकी दोघांचे फोन आले की म्हटले नाना फार लोक चांगले आहेत, उत्सव चांगला आहे. आणि भागवत बुवा म्हटले तुम्ही यायला तर आपल्या फडावरचं गाव आहे. म्हटलं ठीक आहे, मला सेवा करायला मिळते, आनंद वाटला. म्हणून त्या सर्व परंपरेला नमस्कार करतो. येऊन गेलेल्या महाराजांना नमस्कार करतो. तुम्हा सर्व श्रोतृशक्ती, मातृशक्ती, पितृवर्गाला नमस्कार करतो. काही चुकीहुकी झाली क्षमा करा. योग्य आहे ते महापुरुषाची कृपा, जोग महाराजांची उपकार. जनाबाईंच्या जन्मभूमीमध्ये आम्हालाही ती जन्माला तिथे येण्याचा योग आला, गंगाखेडला. आमचं काही भाग्य आहे. आणि आमच्या जनाबाईचा सोहळा तुम्ही करत आहात याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून जनाबाईंच्या चरणी दंडवत घालतो. मोतीराम महाराजांना नमस्कार करतो. एकदा तुकोबारायचं भजन करा, माझी सेवा संपली. तुकाराम तुकाराम बोला पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला पुंडलिक वरदारी ज्ञानदेव बोला पुंडलिक वरदारी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुकाराम देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.